इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला आणि साखरपुड्यामध्ये एवढा मोठा खर्च केला, त्याच्यामुळं त्यांच्यावर कितीतरी लोक आज तोंडसुख घेत आहेत। अरे जी तोंडसुख घेणारे माणसं आहेत ना, मला वाटते त्यांना मुलगी नसली पाहिजे। ज्याला मुलगी आहे, ज्यानं मुलीचं लग्न केलंय, ती लोक महाराजावर कधीच टीका टिप्पणी करणार नाहीत। महाराज सांगत होते की कर्ज काढू नका आणि कर्ज काढून मुलीचे लग्न मोठे करू नका। महाराजांनी साखरपुडा केला, पण त्या साखरपुड्यात कुणाचा सत्कार केला नाही, कुणाला बसायला खुर्ची दिली नाही। उलट साखरपुडा झाल्याच्या नंतर 1,11,000 रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी मदत केलेली आहे। महाराज आज फुकट शाळा चालवत आहेत, अनाथ मुलांना सांभाळतायत, हे आपल्याला कुणालाच माहीत नाही। 3-4 कीर्तनं प्रपंचाचा विचार न करता महाराज करत असतात। एखाद्या बापानं मुलीचं कर्तव्य पार पडलं तर त्याच्यात काय चुकलं सांगा? काय चुकलं? काही चुकलं नाही। आम्ही सदैव महाराजांच्या सोबत आहोत, आपणही त्यांच्या सोबत असलं पाहिजे।